ब्रह्मपुरीच्या लिमंत्रिकाने पटकावले दुहेरी सुवर्णपदक। गडचिरोली येथील गोंडवाना विद्यापीठात नुकताच 11वा आणि 12वा दीक्षांत समारोह पार पडला आहे। गोंडवाना विद्यापीठाचे कुलपती राज्यपाल CP राधाकृष्णन यांच्या हस्ते लिमंत्रिकाला दुहेरी सुवर्णपदक देण्यात आले। या सत्कार सोहळ्याला वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर प्रशांत मोकारे, प्राध्यापक कुलगुरू डॉक्टर श्रीराम कावळे, कुलसचिव डॉक्टर अनिल हिरेबेन यांची उपस्थिती होती। लिमंत्रिका लग्नानंतर ब्रह्मपुरीला आली। पती सार्वजनिक बांधकाम विभागात अधिकारी पदावर कार्यरत होते। सर्व काही सुरळीत सुरू होतं, मात्र ते नियतीला हे मान्य नसल्याने अचानक पती दगावले। लिमंत्रिकेला स्वतःला सांभाळणं कठीण झालं होतं, मात्र 2 मुलींसाठी ती खंबीरपणे उभी राहिली आणि विचलित न होता धैर्याने संकटाला तोंड देत ती पुन्हा कणखरपणे उभी राहिली। प्रयत्नांची पराकाष्ठा करीत शिक्षिकेची शासकीय नोकरी मिळवली। एवढेच नाही तर एकामागे एक यशशिखर पादाक्रांत करीत तब्बल 5 विषयात MA पूर्ण केले। इतिहास विषयात पदव्युत्तर परीक्षेत गोंडवाना विद्यापीठातून दुहेरी सुवर्णपदक पटकावल्याने संपूर्ण महाराष्ट्रात सध्या लिमंत्रिका भगवान नवघडे आता श्रीमती अनघा अविनाश दंडवते म्हणून चर्चेत आली आहे। महिला शक्तीचे पुन्हा एक मोठे उदाहरण समाजासमोर लिमंत्रिकाने मांडले आहे।